RT ॲडमिशन 2026-27 तर आजची तारीख 9 आहे आणि याबद्दलची संपूर्ण अपडेट जेही विद्यार्थी वेटिंग आहे त्यांच्यासाठी आहे. बघू शकता सर्वात प्रथम पहिला पॉईंट की यावेळेस आता मुदतवाढ झालेली नाही आहे, कारण 8 तारीख लास्ट डेट होती आणि त्यानंतर साईडवर कोणतीही अपडेट नाही आहे. मागच्या वेळेस काय झालं होतं की जी लास्ट डेट होती त्याच्या एक दिवस अगोदरच जी मुदतवाढ होती ही आपल्याला देण्यात आलेली होती, म्हणजे पहिल्या राऊंडवाल्यांसाठी. परंतु आताची अपडेट ही आहे, आज 9 तारीख आलेली आहे परंतु मुदतवाढ आलेली नाही आहे. याचा अर्थ असा आहे की पहिली राऊंडमधील म्हणजे पहिल्या राऊंडमध्ये जेवढे विद्यार्थी सिलेक्ट झाले होते त्यांची मुदत संपलेली आहे. आता लागणार आहे सेकंड लिस्ट. तर अंदाजे जर आपण बघितलं तर इथून 8 दिवस, म्हणजे कारण की आता यामध्ये किती जागा झालेल्या आहे फुल बघा, 79,000 म्हणजे 80,000पर्यंत जागा फुल झालेल्या आहे आणि एवढ्या जागा सिलेक्ट करण्यात येणार आहेत. ओके, आता यामध्ये तुम्ही म्हणता सर 79,063 ॲडमिशन झालेले आहे, तर यामध्ये अजूनही आज उद्यामध्ये जो नंबरिंग आहे हा चेंज होऊ शकतो. याचं मागचं रिझन असं आहे की कालपर्यंत म्हणजे 8 तारखेपर्यंत ज्यांनी व्हेरिफिकेशन केलेलं असेल, कोणाचं घराचं व्हेरिफिकेशन बाकी असेल, कोणाचे डॉक्युमेंट्स काही करायचे बाकी असेल, अपडेट करायचे असेल, त्यामुळे आजसुद्धा किंवा उद्यापर्यंत यामध्ये डाटा चेंजेस होऊ शकतो. त्यानंतर एकदा पूर्ण सिस्टीम अपडेट होऊन जाणार. फायनल ज्याही आता वेटिंगला जागा द्यायच्या आहेत तेवढ्या जागा आपल्याला दिसून जाणार 2 ते 3 दिवसांमध्ये आणि त्यानंतर टाईमटेबल उपलब्ध होऊन जाणार की तुमची दुसरी लिस्ट या तारखेला लागेल आणि इथून तुम्हाला किती तारखेपर्यंत व्हेरिफिकेशन करायचं आहे याबद्दलची संपूर्ण अपडेट देण्यात येणार. त्यामुळे आता वेटिंगवाल्यांनी आपले डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. जागा कशा चेक करायच्या लास्ट व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण अपडेट दिलेली आहे, त्यानुसार जागा वगैरे चेक करून घ्या. आपला वेटिंग नंबर त्या शाळेमध्ये बसते का बघा, आणि जर बसत असेल तर तुमचे डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा, कारण की आता अडचण यायला नको. कारण की ऑलरेडी जी प्रोसेस लेट झालेली आहे आणि आता तुमचं जो ॲडमिशन आहे ही पटकन होऊन जायला पाहिजे. ठीक आहे, कोणाला अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा. एवढ्या जागा फुल झालेल्या आहे, एवढ्या जागा टोटल आहेत. आता जेही दुसरी लिस्ट लागेल अंदाज तुम्ही पकडून घ्या 7 दिवस किंवा 8 दिवस लागणार आहे लिस्ट लागण्याला आजपासून, म्हणजे 15 तारीख 16 तारीख तुम्ही पकडून चालू शकता. त्या अगोदर जर कोणती अपडेट आली तर तुम्हाला माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर आता दुसऱ्या लिस्टसाठी जेही विद्यार्थी असेल त्यांनी डॉक्युमेंट्स रेडी करून ठेवा. डॉक्युमेंट्स तुम्हाला माहिती आहे, आता आपण दरवेळेस डॉक्युमेंट्सबद्दल सुद्धा भरपूर व्हिडिओ दिलेले आहे. डॉक्युमेंट्स रेडी करा, अडचण असेल कमेंट्स करा. आणि तर दुसऱ्या लिस्टबद्दल A to Z माहिती तुम्हाला देण्यात येणार. आणि त्यानंतर आता तुम्ही वेटिंग नंबर चेक करून घेणे तुम्हाला गरजेचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला आता पुढील प्रोसेस जी असेल ती आपण अपडेट देऊ. तर आता यामध्ये 25,000 ते 26,000 जागा राहू शकतात पुढच्या राऊंडसाठी. तेवढे विद्यार्थी सिलेक्ट करण्यात येणार आहे आणि आज उद्यापर्यंत साईट अपडेट होऊन जाणार. कोणाला कुठे अडचण असेल कमेंट्स करा, कमेंट्सवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार. आणि RT ॲडमिशन 2026-27बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.